नमस्कार, मी शरद बोंक्षे. राष्ट्राय स्वाहामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मनुस्मृति ने हमें हिंदू समाज को 4 वर्णों में बांटा: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. लेकिन संविधान ने भी समाज को 4 वर्गों में बांटा गया है. एक जनरल कैटेगरी, एक ओबीसी, एक एससी, एक एसटी. बहुत ही मज़ेदार है ये. मनुस्मृति का 10.65 नंबर का जो श्लोक है, संस्कृत श्लोक है, शूद्रो ब्राह्मणतामेति ब्राह्मणश्चैति शूद्रताम क्षत्रिया जातमेवं तु विद्या द्वैश्या तथैव च. उसका हिंदी भावार्थ है, मनुष्य का जन्म किसी वर्ण में हुआ है, ये स्थायी नहीं है. शूद्र भी अपने आचरण, ज्ञान और गुणों से ब्राह्मण पद को प्राप्त कर सकता है. और यदि ब्राह्मण अपने धर्म, आचरण और गुणों से गिर जाए तो वह शूद्र के समान हो सकता है. यही नियम क्षत्रिय और वैश्य के लिए भी लागू होता है. कायमस्वरूपी आपल्या जाती आपल्याला बदलता येत नाहीत. म्हणजे मी शरद बोंक्षे ब्राह्मण आहे जन्माने. मी उद्या किती घाणेरडं वागलो, कितीही घाणेरडं कृत्य केलं तरीही, मी गुन्हेगार ठरलो तरी, गुन्हेगार म्हणून मला जेव्हा अटक होईल त्याही वेळेला माझ्या फॉर्मवरती गुन्हेगार शरद बोंक्षे यांच्यावर एवढे एवढे गुन्हे आहेत आणि त्याच्या खाली माझं जेव्हा फॉर्म भरला जाईल त्या फॉर्मवरती असेल जात ब्राह्मण. या सगळ्याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत हिंदू समाज या कायमस्वरूपी चिकटवलेल्या जातीमधनं बाहेर पडत नाही तोपर्यंत हा भारत मोठा होणार नाही. भारताला लागलेला जातीचा प्रचंड मोठा रोग आहे. राजकीय नेत्यांना हा रोग हवा आहे, कारण त्यांच्या मतपेट्यांच्या गलिच्छ राजकारणावर त्यांचं राजकारण अवलंबून आहे. त्यांना सातत्याने निवडून यायचं आहे. लोकशाही म्हटलं की निवडणुकीला सगळ्यात मोठं प्राधान्य असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं निवडणुकीमध्ये जिंकून येण्याला प्राधान्य असतं. म्हणजे बघा, लोकशाहीमध्ये सगळ्यात प्राथमिकता निवडणुकामध्ये सर्वात प्राथमिकता निवडून येणं, आणि निवडून येण्यासाठी सर्वात मोठं प्राथमिकता असते बहुमत, म्हणजे आकडा. म्हणजे 10 जण आहेत तर त्याच्यामधले जे 6 जण निवडून येतात एका पक्षामध्ये, ते 6 जण बहुमत असतात. 4 जण असतात ते खाली जातात. त्यामुळं सदैव 6 होण्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये नीतिमत्ता, चारित्र्य, सत्सद्विवेक, बुद्धी, विवेक हे सगळं हळूहळू नकळत बाजूला पडतं. राजकारणी लोक कोडगे बनतात आणि मग त्या कोडगेपणातून त्यांना सतत निवडून यायचं असतं. निवडून आल्यानंतरचे फायदे, पैसा अमाप अचाट पैसा मिळतो, अचाट प्रसिद्धी, सत्ता हातात येते. आपण जरी लोकशाही म्हणत असलो तरी लोकशाहीच्या नावाखाली आपल्याकडं हुकुमशाहीच राबवली जाते. एक साधा नगरसेवक, तो खरं तर सेवक आहे, नगरसेवक. लोकांनी निवडून दिले, लोकांचा काम करण्यासाठी. लोकांच्या करातून त्याला पगार दिला जातो, त्याला सोयी सवलती दिल्या जातात, गाडी, डिझेल, पेट्रोल दिलं जातं. पण तो सेवक न राहता तो म्हणायला लागतो की मी दिलं. ही भाषा यायला लागते. आमदार, खासदार, हे मी केलं, हे सुंदर उद्यान मी केलं, ही मुतारी सार्वजनिक मी केली, ह्या बगीचा इथे बाकडी टाकले ते मी टाकले. मग त्याचं नाव येतं आमदार अमुक अमुक यांच्या निधीतून. पण हेच ते विसरतात की हा नाव टाकायचा त्यांना अधिकार आहे का? कारण हा निधी त्यांना तिथल्या 2-4 लाख 5 लाख लोकांनी त्यांच्या कष्टाच्या पैशातल्या टॅक्समधनं दिलेला आहे. तुम्हाला आम्ही सांगितलं की तुम्ही 24 तास हेच काम करा, त्याच्या बदल्यात 5 वर्ष तुमचं घर चालवण्यासाठी महिन्याचा उत्तम पगार, गाडी, सगळं आम्ही तुम्हाला देतो.
तुम्ही आमचे नोकर आहात. पण ते नोकर म्हणून राहत नाही, ते फक्त निवडणुकीपुरते असे येतात. त्याच्यानंतर ते नोकर न राहता ते राजे होतात. म्हणजे ती दादागिरी सुरू व्हायला सुरुवात होते. म्हणजे फक्त निवडणुकीपुरती एक दिवसीय लोकशाही असते, त्याचं रूपांतर हुकुमशाहीमध्ये होतं आणि मग हे सगळे राजे बनतात. आणि मग राजांना सतत निवडून यायचं असतं, कारण ते राजपद एकदा मिळालं की ते गमावण्याची इच्छाच नसते कोणामध्ये. मग नीतिमत्ता हळूहळू हळूहळू निघून जाते, संस्कार संपतात, आतला जो विवेक आहे माणसाच्या मधला तो संपतो आणि मग हळूहळू माणूस अत्यंत कोडगा बनतो. जगे राजकारणी कोडगे बनतात. कोणी काही बोला, कशाही शिव्या घाला, काही वाटेल ते करा, त्यांना काही फरक पडत नाही. त्यांना एकच गोष्ट फरक तेव्हाच पडतो, त्यांची सत्ता जाते, त्यांचा आमदारकी, खासदारकी, नगरसेवक जाते, निवडणुकीत ते हारतात, तेव्हाच त्यांना फरक पडतो. असं हे सगळं गलिच्छ आहे. या सगळ्यावर उपाय म्हणजे आपण हिंदूंनी एकत्र येऊन जाती विसरून, जनरल कॅटेगरी, ओबीसी, SC ST सगळं विसरून एक हिंदू मतपेटी बनवली पाहिजे. म्हणजे सर्व राजकीय पक्षांच्या सर्व पुढाऱ्यांना या एकमेव हिंदू पेटीसाठी काहीतरी करावं लागेल आणि त्यात हिंदू पेटीमध्ये सगळेच असतील. मग जर ह्यांना आरक्षण द्यायचं असेल तर ते जातीवर देता येणार नाही, कारण ह्यांची जात आता एकच आहे. मग आरक्षण तुम्हाला आर्थिक निकषावर द्यावं लागेल. खऱ्या अर्थाने जे गरीब आहेत, ज्यांचं एक उत्पन्न आहे, ज्या उत्पन्नामध्ये त्यांचं घर नाही चालत, मुलांचं शिक्षण ते करू शकत नाही. बरं, गरीब ही कॅटेगरी ब्राह्मणापासून सर्व जातींमध्ये आहे. सगळीकडे गरीब असतात आणि खूप श्रीमंत असतात. SC ST मध्ये पण खूप कोट्याधीशी आहेत आणि खूप दरिद्र रेषेखालचे आहेत. तसंच ब्राह्मणांमध्ये पण आहेत, मराठ्यांमध्ये पण आहेत, OBC मध्ये पण आहेत, सगळ्यांमध्ये आहेत. त्यामुळे गरज आर्थिक निकषाच्या आरक्षणाची आहे. ती गरज निर्माण होईल जेव्हा 80% हिंदू एकच हिंदू जातीचे होतील, तेव्हा फरक पडायला सुरुवात होईल. तेव्हा राजकारण बदलेल. तेव्हा खऱ्या अर्थाने कदाचित लोकशाही यशस्वी ठरेल. धन्यवाद.